नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ना साखर ना गूळ, फक्त 3 साहित्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी खुसखुशीत अशी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला वडी बनवायची, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया। तर इथे मी पाऊण कप मूग डाळ घेतलेली आहे आणि ही वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम आहे। त्यानंतर इथे मी खडी साखर घेतलेली आहे, कारण आता उन्हाळा आहे आणि खडी साखर ही आपल्या शरीरासाठी थंडावा देते आणि साखर ही थंड आहे, त्यासाठी साखरसुद्धा इथे मी 200 ग्रॅम घेतलेली आहे आणि पाव कप इथे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। मूग डाळ ही ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। शक्यतो ओल्या कपड्यानेच पुसून घ्या, म्हणजे फारसं आपल्याला भाजण्यासाठी वेळ लागत नाही। आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ भाजण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता तूप गरम झालं आणि वितळलं की लगेचच यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला मंद गॅसवर भाजायची आहे। कारण काय होतं, आपण ज्यावेळेस पीठ करतो आणि पीठ भाजण्यासाठी फारसा वेळ लागतो, कधी कधी पीठ करपलं जातं, त्यासाठी काय करायचं, अशी डाळ भाजून घ्यायची, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि वडीसुद्धा आपली पटकन तयार होते। तर गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, मंद गॅसवर आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटांनी बघा डाळीचा कलर हलकासा बदललेला आहे। अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायची आहे, कारण सगळ्या डाळींमध्ये ही डाळ पचनासाठी खूप हलकी फुलकी आहे। या डाळीने आपल्याला पित्त होत नाही, लहान मुलांपासून तर मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना ही पचायला हलकी फुलकी डाळ आहे। आता हरभऱ्याची डाळ असते, तुरीची डाळ असते, त्या डाळी पचायला जड असतात आणि त्यामुळे पित्त होतं। तर ह्या डाळीमुळे पित्त अजिबात होत नाही आणि एकदम आरामदायी अशी ही डाळ आहे। कधी आपण घरामध्ये वरण बनवतो तर फक्त मुगाच्या डाळीचंच बनवलं जातं। मी तर माझ्या घरामध्ये मुगाच्या डाळीचंच वरण बनवते, कारण पचायला हलकं असतं आणि यामुळे पित्तसुद्धा होत नाही आणि तितकीच पौष्टिकसुद्धा ही डाळ आहे। तर इथे बघा आपली डाळ ही भाजून झालेली आहे आणि तुम्ही कलर बघू शकता। आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं। खोबरंसुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। खोबरंसुद्धा हे आपल्या शरीरासाठी खूप थंड आहे, थंडावा देतं आणि आपण नेहमीच्या भाज्यांमध्येच घालतो, पचायलासुद्धा हलकं फुलकं आहे। खमंग खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। सुद्धा आपलं खमंग सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ। आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, कारण ही खडी साखर मोठी मोठी आहे, लगेचच मिक्सरला बारीक होणार नाही आणि जर आपण मिक्सरच्या भांड्यात जर घातले तर ब्लेड तुटू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये धागा असतो, हा धागा आपल्याला काढायचा आहे। कारण खलबत्त्यात कुटल्यामुळे काय होतं, आपल्याला धागासुद्धा बाहेर काढायला सोपं जाईल, त्यासाठी आपल्याला थोडीशी कुटून घ्यायची आहे आणि मगच मिक्सरला आपल्याला बारीक करायची आहे। साखर आपण खलबत्त्यात थोडीशी बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे काय होईल, यातले धागेसुद्धा आपल्याला काढता येतील। आता हे छोटे छोटे धागे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। बघा यातले धागे मी काढून घेतलेले आहे। आता लगेचच आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही खडी साखर घालून घ्यायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 4 विलायची आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी फिरवून घ्यायची आहे। एकदम बारीक आपण अशी ही पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। आता आपण खडीसाखर यामध्ये बारीक केलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेली मूग डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे।
आता डाळ घातली की लगेचच आपल्याला आपण जे खोबरं भाजलेलं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे. डाळ आणि खोबरं एकदम बारीक असं आपण दळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण डाळ भाजतो त्यावेळेस खूप जास्तसुद्धा तूप घालायचं नाही. तूप जर जास्त झालं तर डाळ व्यवस्थित बारीक होणार नाही. ही महत्त्वाची टीप आहे. ज्या पॅनमध्ये आपण डाळ भाजलेली त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चमचे साजूक तूप. आता तूप घातलं की लगेचच आपल्याला घालायचं आहे आपण जे डाळ आणि खोबरं बारीक करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि 2 ते 3 मिनटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडेफार काही डाळीमध्ये कच्चेपणा राहिले असेल तो यामध्ये भाजून निघेल. आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. अशी गाठी गठोळ्या मोडत मोडत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण तुपामध्ये हे पीठ घातलेलं त्यावेळेस बघा कशा गाठी अशा तयार झालेल्या आहे. ह्याच आपल्याला हळूहळू अशा मोडत मोडत पीठ भाजायचं आहे. म्हणजे खमंग असं हे पीठ भाजलं जातं. तुम्ही अनेक प्रकारच्या वड्या खाल्ल्या असतील, बर्फी खाल्ली असेल, पण अशी मूग डाळीची कधी वडी खाल्ली का? नसेल खाल्ली ना तर माझ्या पद्धतीने जरूर करून बघा. कारण 3च साहित्यामध्ये तयार होते आणि फार जास्तीचा काही वेळ लागत नाही. अगदी आपल्या हाताखालच्या साहित्यामध्ये वडी तयार होते. आता ज्यांना केस गळतीचा त्रास आहे, उन्हाळीचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, सांधेदुखी, मायग्रेन असेल त्यांच्यासाठी खूप अशी ही फायदेशीर आहे आणि जरूर खावी. उन्हाळ्यामध्ये कसं रखरखत्या उन्हामध्ये आपण बाहेरून येतो त्यावेळेस तहान खूप लागते, भूकही लागते आणि त्यावेळेस आपल्याला जेवण जात नाही. मग काहीतरीच वेगळं खावं वाटतं. तर त्यासाठी ही वडी खूप फायद्याची आहे. तर इथे बघा गाठी मोडत मोडत मी पीठ हे भाजून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण काढून घेऊ. कारण आपण डाळ आधी भाजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्ती भाजायची सुद्धा गरज नाही. तर तुम्ही इथे कलर बघू शकता. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि वाससुद्धा छान सुटलेला आहे. आता हे आपण काढून थंड करून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी खडीसाखर बारीक केलेली ती यामध्ये घालायची आहे. आणि घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठेही पाक वगैरे काही करायचं नाही. फक्त आपल्याला ही पिठी साखर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. पिठी साखर सगळी विरघळलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. अगदी थोडं थोडं घालायचं आणि याच्या गठोळ्या फोडून घ्यायच्या आहे. थोड्या घातल्या, गठोळ्या फोडून घेतलेल्या आणि पुन्हा थोडं घालायचं, गठोळ्या मोडून घेत राहायच्या आहे. असं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि गठोळ्या लगेचच फुटल्या जातात. एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे. आता हे सगळं आपण घालून घेऊ. आपल्याला गठोळ्या मोडून घ्यायच्या आणि एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने करायला खूप सोपे आहे आणि चवीला एकदम छान आहेत. असं मिश्रण जरी तुम्ही एकदा करून ठेवायचं, खडीसाखर बारीक करून ठेवायची, डाळ बारीक करून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ताज्या ताज्या वड्या करून खाऊ शकता. सगळ्या गठोळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला आवडीप्रमाणे 1 चमचा मगज बी. ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप थंडावा देतं. त्यासाठी ते आवर्जून घालायचं आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. कारण मुगाची डाळ आहे ती लगेचच आळून येते, घट्ट होते. त्यासाठी आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे. या पद्धतीने सतत हलवत हलवत 5 मिनिटे मी हे फेटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे
बघू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे घट्ट होतं, कारण पॅन गरम आहे. आता शक्यतो तुम्ही असा पॅन घ्या, म्हणजे आपलं मिश्रण वायाही जात नाही, खाली करपत नाही, लागत नाही आणि जास्त खरवडासुद्धा लागत नाही. तर त्यासाठी असा पॅन घेतला ना तर खूप सोपं पडतं. इथे तुम्ही बघू शकता पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. इथे मी ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे. आता तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता आणि हे जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला सगळं ह्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि पूर्ण आपल्याला हे प्लेन करायचं आहे. आता तुम्हाला वडी किती जाड ठेवायची, पातळ ठेवायची, त्यानुसार तुम्ही मिश्रण थापून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला थापायचं आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने जाड पातळ बघून थापून घेतलेलं आहे आणि यावरतीच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडेसे मगज बी, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. आता हे सुद्धा आपण प्लेन करून घेऊ, म्हणजे छान असे यामध्ये सेट होतील. आता जरी तुम्हाला मिश्रण हे पातळ वाटत असेल, पण जसं जसं हे थंड होईल तसं तसं ते सेट होतं आणि छान अशी आपली वडी तयार होते. बघा, या पद्धतीने आपण सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. खूपही घाई करायची नाही, कारण तुम्ही इथे बघू शकता मिश्रण थोडंसं ओलसर आहे. त्यासाठी आपल्याला थोडं थांबायचं आहे, म्हणजे छान अशी ही वडी सेट होऊन जाईल. 5 मिनिटांनी बघा लगेचच मिश्रण हे सेट झालेलं आहे, पण अजूनही गरम आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला किती छोटी मोठी त्यानुसार वडी तुम्ही कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वडी आपण इथे कट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण ही काढून घेऊ. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर बघा, एकदम पटकन अशी ही वडी निघालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. अगदी म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा ही वडी खातील, एवढी ही खायला एकदम मऊसूद आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी आहे. तर ही वडी तुम्ही एकदा जरूर करून बघा. उन्हाळ्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी ही वडी आहे. करायला एकदम सोपी आणि हाताखालच्या साहित्यामध्ये ही वडी बनवून तयार होते. तर अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.